हॅलो एव्हरीवन. आज आपण निओ आणि आयसो याच्यामधला फरक पाहणार पहा. आयसो कंपाऊंड कसा ओळखायचा? आयसो कंपाऊंड कसा ओळखायचा? जर तुमच्या कंपाऊंडमध्ये एखाद्या कार्बनवरती 2 मिथाईल ग्रुप असतील पहा, 2 सेम आयडेंटिकल ग्रुप, तर याला आपण काय म्हणतो पहा? आयसो म्हणतो. आयसो म्हणजे काय? सारखे. पण तुमच्या कंपाऊंडमध्ये काय पाहिजेत? कार्बनमध्ये एखाद्या कार्बनवरती 2 सारखे ग्रुप पाहिजेत, जे की आर ग्रुप आहेत. त्याला आपण आयसो म्हणतो. आणि निओ म्हणजे काय? तुमच्या कंपाऊंडमध्ये काय पाहिजेत? 3 मिथाईल ग्रुप पाहिजेत एका कार्बनवरती, बरोबर? त्याला आपण म्हणतो निओ. एक कार्बन आहे हा पहा, आणि त्याच्यावरती काय झाले तुम्हाला 1 2 3 तुम्हाला काय दिसले? सारखे ग्रुप दिसले, आर ग्रुप. त्याला आपण म्हणतो निओ. मग पहा इकडे एक्झाम्पल बघा तुम्ही. आयसोप्रोपिल क्लोराईड म्हणजे काय बघा? आयसो पहा, इथं आयसो 2 आहेत सारखे ग्रुप एका कार्बनवरती, 1 आणि 2 मिथाईल ग्रुप, म्हणून याला आपण म्हणतोय आयसोप्रोपिल क्लोराईड. इथं पहा, या कार्बनवरती तुम्हाला या मॉलिक्यूलमध्ये 2 अल्किल ग्रुप दिसतील सारखे, म्हणून याला आपण म्हणतो आयसोब्युटिल क्लोराईड. इकडं खाली जर का तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये पण दिसतंय तुम्हाला, हा एक कार्बन आहे आणि त्याच्यावरती 3 मिथाईल ग्रुप सारखे ग्रुप आहेत, 1 2 आणि 3. मग हा काय आहे? निओ आहे. 3 सारखे असतील तर त्याला आपण म्हणणार निओ, आणि जर का 2 सारखे असतील तर त्याला आपण म्हणणार आयसो. पहा इथं खाली कंपाऊंड आहे, याच्यामध्ये तुम्हाला एका कार्बनवरती 3 आयडेंटिकल ग्रुप दिसतील, 1 2 3. याला तुम्ही काय म्हणणार? निओ म्हणणार. आणि आयसो कशाला म्हणणार तुम्ही? एकाच कार्बनवरती 2 सारखे ग्रुप असतील, आर ग्रुप, मिथाईल ग्रुप, त्याला आपण म्हणणार आयसो.